नमस्कार. आजकाल आपण सगळेच म्हणजे अगदी चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे क्यूआर कोड वापरतो. किती सोपं आहे ना. स्कॅन केलं, पिन टाकला की झालं पेमेंट. पण विचार केलाय का की ह्याच सोप्या गोष्टीमध्ये एक असा धोका लपलाय जो आपलं बँक अकाउंट क्षणात खाली करू शकतो? हो, आज आपण ह्याचबद्दल बोलणार आहोत. जरा विचार करा. आपण फक्त ₹150 द्यायला गेलो आणि अकाउंटमधून कट झाले तब्बल ₹15,000. धक्का बसला ना. मनात प्रश्न येतोच की अरे, मी तर फक्त ₹150 दिले होते, मग हे 15,000 कुठून गेले? आणि बघा, 15,000 ही काही छोटी रक्कम नाहीये. हा फक्त एक आकडा नाही, तर कोणाच्या तरी मेहनतीची, कष्टाची कमाई आहे. आणि हे सगळं घडतं एका छोट्याशा चुकीमुळे. तर हा जो धक्कादायक घोटाळा आहे तो नेमका आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन बघूया. म्हणजे कसं एक अगदी साधंसं छोटंसं पेमेंट एका मोठ्या आणि अजिबात अपेक्षित नसलेल्या नुकसानीचं कारण बनतं. पण मग प्रश्न उरतोच की हे सगळं घडतं कसं? म्हणजे एक साधा क्यूआर कोड स्कॅन इतका खतरनाक कसा काय असू शकतो? आता बघा, प्रोसेस तर तीच होती. क्यूआर कोड स्कॅन केला, आपला यूपीआय पिन टाकला. मग चुकलं कुठे? खरी मेक स्कॅन करण्यात किंवा पिन टाकण्यात नाहीये. खरी गडबड आहे आपण कोणत्या प्रकारचा क्यूआर कोड स्कॅन केला ह्यामध्ये. आणि इथेच समोर येतो स्कॅमर्सनी लावलेला एक खतरनाक सापळा, ज्याला म्हणतात कलेक्ट रिक्वेस्ट. हेच आहे त्यांच्या फसवणुकीचं मूळ. तर ही कलेक्ट रिक्वेस्ट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा असा क्यूआर कोड आहे जो स्कॅन केल्यावर आपल्या अकाउंटमधून पैसे पाठवत नाही, उलट आपल्याकडून पैसे काढण्यासाठी आपलीच परवानगी मागतो. म्हणजे हा कोड पैसे देण्यासाठी नाही, तर पैसे घेण्यासाठी बनवलेला असतो. एक प्रकारचा ट्रॅपच आहे हा. आता या दोन्हींमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, नॉर्मल पेमेंट करताना काय होतं? आपण पैसे पाठवण्यासाठी आपला पिन टाकतो. पण या कलेक्ट रिक्वेस्टच्या केसमध्ये आपण आपला पिन समोरच्याला आपल्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देण्यासाठी टाकतो. फरक खूप मोठा आहे, नाही का? ओके, तर आता प्रॉब्लेम काय आहे ते कळलं. पण मग यापासून वाचायचं कसं? घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. यापासून सुरक्षित राहण्यासाठी फक्त 3 अगदी सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. चला तर मग बघूया हे 3 नियम आहेत तरी काय. नियम नंबर 1, स्क्रीन नीट तपासा. पिन टाकण्याआधी स्क्रीनवर रिक्वेस्ट किंवा अप्रूव्ह असे शब्द दिसतायत का बघा. दिसले तर लगेच तो व्यवहार कॅन्सल करा. नियम नंबर 2, बँकेचा SMS नक्की चेक करा. फक्त ॲपच्या स्क्रीनवर विश्वास ठेवू नका. प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर बँकेकडून जो ऑफिशियल मेसेज येतो तो फार महत्त्वाचा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा नियम, घाई टाळा. जर कोणी पेमेंटसाठी खूप घाई करत असेल, सारखं मागे लागत असेल, तर समजून जा की काहीतरी गडबड आहे. ही एक धोक्याची सूचना असू शकते. आता ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आणि ती गोष्ट म्हणजे यूपीआय पिन टाकणं म्हणजे नेहमीच पैसे देणं नसतं. कधीकधी त्याचा अर्थ पैसे काढायला परवानगी देणं असाही असू शकतो. आपल्या मनातली ही पिनबद्दलची समज बदलणं हेच सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी कोणताही क्यूआर कोड स्कॅन करताना आपण एक क्षण थांबून, विचार करून, सगळं तपासून मगच पुढे जाऊया का? कारण थोडीशी सावधगिरी आपल्याला एक मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते.